नमस्कार सर्वांना, मी साधना. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला इथे साबुदाणा आणि बटाट्याची खिचडी करून दाखवणार आहे. त्यासाठी गॅसवर मी दोन्ही बाजूला 2 कढई ठेवल्या आहेत. एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकलं आहे. इथं मी 2 बटाटे चिरून घेतले आहेत आणि पाण्यात ठेवले होते. आता ते एका प्लेटमध्ये काढून घेते. इकडे आपण शेंगदाणे आणि मिरच्या एकत्र भाजणार आहोत. आता आपलं तेल तापले, कढईमध्ये बटाटे टाकून घेऊया. बटाटे थोडे हलवून घेऊया, चांगले परतून घेऊ. नंतर थोडं मीठ टाकूया. मीठ टाकल्यानंतर थोडं अजून हलवूया आणि झाकण ठेवून देऊया. इकडे शेंगदाणे टाकले मी कढईत. आता शेंगदाणे आणि मिरच्या खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. हे साबुदाणे मी रात्रभर भिजत ठेवले होते. साबुदाणा चांगला भिजल्यानंतर खिचडी छान होते. इथं आता आपलं मीठ टाकल्यामुळे बटाट्याला पाणी सुटलं आहे. आता झाकण ठेवून अजून शिजून देऊया. इथे शेंगदाणे आपले भाजून झाले, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं आपल्या बटाट्यातलं पाणी पण आटलं आहे. आता ह्यामध्ये साबुदाणा टाकू आणि एकसारखं हलवून घेऊया. आता आपण शेंगदाणे आणि मिरची बारीक करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे काढून घेते आणि आता बारीक करूया आणि खिचडीमध्ये टाकूया. आता नंतर परत एकसारखं हलवून घेऊ आणि मीठ टाकू थोडं वरून. आपण आधीच बटाट्यामध्ये मीठ टाकलं होतं, त्यानुसार मीठ टाकूया आणि अर्ध लिंबू पिळून घेऊ आणि नंतर एकसारखं हलवून घेऊया आणि झाकण ठेवून एक वाफ येऊन देऊ. आता परत हलवून घेऊया आणि थोडं पाणी शिंतोडूया आणि नंतर झाकण ठेवून देऊ. ही साबुदाण्याची खिचडी आपण नाश्त्यासाठी सुद्धा खाऊ शकतो. इथं तयार झाली आता साबुदाण्याची खिचडी. कशी वाटली खिचडी कमेंट करून सांगा. आवडल्यास एक लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.